नमस्कार श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, खऱ्या अर्थाने एक बहुआयामी व्यक्तिमत्व, जे केवळ एक शाहीरच नाही तर लोकगीतं, शाहिरी, पोवाडे, पथनाट्य, राज्यनाट्य स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा आणि टेलिव्हिजनवर काम करून त्यानंतर व्यावसायिक नाटक, बालनाट्य, लोककला शिबिर, एक प्रशिक्षक, चित्रपट कलाकार या सगळ्या क्षेत्रात त्यांनी आपलं नाव नोंदवलेलं आहे आणि भरघोस काम केलेलं आहे. या सगळ्याच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे शाहीर चंद्रकांत बाळकृष्ण गायकवाड आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. एक मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. श्रोते हो, इथे एक विशेष उल्लेख करायचा म्हणजे हे बहुआयामी व्यक्तिमत्व तर आहेतच, पण 1989 ते 1994 म्हणजे या 5 वर्षांमध्ये सांगली आकाशवाणी येथे आकस्मिक निवेदक अर्थात कॅज्युअल अनाउन्सर म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपली कौटुंबिक पार्श्वभूमी, आपलं बालपण, शिक्षण कुठे झालं आणि आपल्या कुटुंबात कोण कोण आहे याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? माझे वडील बाळशेर गायकवाड 45 ते 75 या काळात त्यांनी स्वतंत्र शायरी केली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वतः रचना करायचे, स्वतः सादर करायचे. महाराष्ट्रात अनेक त्यांचे शिष्यगण मुंबई, दिल्ली, नागपूर, पुण्यापर्यंत आहेत. बरं. अनेक आमचं तासगावातलं घर आणि दुकान म्हणजे कलावंतांचं माहेरघर. क्या बात. सगळे तमाशा कलावंत, शाहिरी कलावंत, अगदी अमर शेख, दादा कोंडके यांच्यापासून सर्व तमाशा कलावंतांचं माहेरघर. अच्छा. आणि या सगळ्या लोकांच्या अंगाखांद्यावर आम्ही वाढलो. वडिलांना कुठलंही व्यसन नव्हतं. शाहिरी आणि फक्त पान खाणं याच्या पलीकडे काय नव्हतं. माझ्या घरात 13 माणसं होती. वडील एकटे कमवणारे, सलूनचा व्यवसाय, अतिशय म्हणजे हालाकीत गरिबी जीवन गेलं. 72च्या दुष्काळात तर अक्षरशः उपाशी काढावं लागलं. तिथून मी 6वीला आलो. वडिलांना थोडासा हातभार लावायला लागलो. तरी सुद्धा दरवेळेला तमाशा कलावंत वगैरे सगळे असायचे. सकाळी शायरला आमच्यावर पाठवून द्या की, शायरला आमच्यावर पाठवून द्या की. त्यावेळेला लहानपणी आवाज होता. नंतर निवडणुकीच्या काळात मला प्रचार गीतं अनाऊन्समेंटला न्यायचे. 6वीला असताना तिथे मी छोटी छोटी गाणी म्हणायचो, प्रचार गीतं वगैरे. आणि 6वीला असताना एक हायस्कूलच्या गॅदरिंगमध्ये, तासगावला यशवंत हायस्कूलच्या गॅदरिंगमध्ये रस्ता सापडला म्हणून वडिलांनी एक नक्कल लिहिली. त्यात 5-6 जण. आणि त्यामध्ये जगताप पाटील पिंपळगावकरांच्या तमाशामध्ये आमच्या वडिलांचा मित्र लक्ष्मण टाकळीकर होता. त्याने एक गाणं म्हणलेलं आणि ती व्यसनमुक्तीचा तो हे होतं प्रहसन 10 मिनिटाचं. सर, म्हणजे अशा पद्धतीने लोकरंजनातून लोकशिक्षण या न्यायानेच आपल्या वडिलांकडून हा वारसा आपल्याला मिळाला. वयाच्या 11व्या वर्षी मी स्टेजवर आलो. अच्छा. आता सध्या 61 संपून 62 मध्ये पदार्पण केलेलं आहे. बरं, म्हणजे अशा प्रकारे या वारसाची सुरुवात तुमच्याकडनं झाली. सर, कॉलेजच्या काळातही विद्यापीठात युवक महोत्सवात आपला सहभाग असायचा. आणि 1986 पासून ते 95 पर्यंत परिवर्तन ग्रुप सांगली या माध्यमातूनही आपण बरीच कामं केलेली आहेत. तर याबद्दल काय सांगता येईल? पहिल्यापासूनच माझा सांगलीचा रोजचा सहवास होता. पत्रकारिता असो, नाटक असो. या न्यायाने मी सांगलीमध्ये, आमचं घर पण होतं, आजोबांचं चुलते होते इथं. अच्छा. त्यामुळे रोजचं येणं जाणं असायचंच माझं. म्हणजे तासगावात मी 2 तासच फक्त कॉलेज केलं की. कॉलेजच्या गॅदरिंगमध्येही त्या काळात आम्ही सिनेगीतं वगैरे लो. इतर पासून मी एकच गीत म्हणायचो. त्या गीतावर माझं नाव पडलं. तो कॉलेजला 11वी नंतर तरानामधलं. नंतर बरीच सागर चेहरा या चांद खिला है, तेरे नाम का दिवाना, एक घर को ढूंढता, अशी कॉलेजच्या गॅदरिंगला आम्ही केली. आणि योग महोत्सवामध्ये मी 11वीला होतो. कोरसला 7वीला. ॲक्च्युअली विद्यापीठात प्रश्न होता, तरी मला तिथं 7वीला नेलं. अच्छा. पहिल्या वर्षी ते लोकगीत होतं, कोळी गीत होतं आणि ते पहिल्या नंबरला आलं. म्हणजे तेव्हापासून आम्ही विद्यापीठाशी संलग्न झालो. त्यानंतर 85 ते 95, 86 ते 95 या काळामध्ये परिवर्तन नावाचा पथनाट्य ग्रुप होता. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करायचा तो. आणि त्यांची 3-3 तासाची पथनाट्य असायची. आणि त्यामध्ये वेगवेगळे विषय असायचे. हुंडाबळी, बेकारी, व्यसनमुक्ती. आणि त्या काळात नुसती पथनाट्य होती. त्या काळात मी गीतं आणली. 1988 साली शब्दराश्मीची हत्या झाली आणि त्या ह्याच्यावर आम्ही श्रद्धांजलीपर गीत लिहिलं. आम्ही 2 मित्रांनी लिहिलं. मी परत ते तोडकं मोडकं करून व्यवस्थित केलं. ते श्रद्धांजलीपर गीत असं होतं: रस्त्यावरचं जगणं आमचं, रस्त्यावरचं मरणं हो,
माणूस आमचं नाव अनिक भारत आमचा गावर र र र र माझ्या राजा तूर माझ्या सर्जा तूर अरे रस्त्यावरचं नाटक आमचं पथनाट्य त्याला म्हणतात हो, पथनाट्य त्याला म्हणतात हो, अन्याय भ्रष्टाचार आम्ही रस्त्यावरती मांडणार हो र र र र रंगमंचना रंगरंगोटी नाही काळा अंधार स्वच्छ प्रकाश विचार सच्चा नाटक आमचं रंगत र र र र र. क्या बात आहे सर. जसं परिवर्तन ग्रुपमध्ये काम करत असताना आपण बरीच पथनाट्य, जसं आपण सांगितलं, शाहिरी, पोवाडे, लोकगीतं सादर केलेली आहेत. तर या दरम्यान आलेला अनुभव किंवा एखादा प्रसंग आपल्याला सांगता येईल का? कारण इतक्या वर्षाचा आपल्याला प्रदीर्घ अनुभव आहे. तर याबद्दल अनेक प्रसंग आले. अक्षरशः आम्ही त्या कॉलेज जीवनात होतो. मी एम ए इंग्लिशला होतो KWCला. बरं. आणि अनेक प्रसंग असे आले, अक्षरशः आम्ही वडापाववर सुद्धा रात्री 12-1 वाजता जेवण मिळायचे. अरे बाप. कुठेतरी थांबण्यापेक्षा आम्ही कुठेतरी गप्पा मारण्यापेक्षा आम्ही ह्या ग्रुपमध्ये सहभागी झालो. 200 मुलामुलींचा ग्रुप होता. आज सगळे वेल सेटल्ड झालेत. आणि विशेष म्हणजे त्या काळात आम्हाला पैशाची फार म्हणजे चणचणच असायची हो. कसं तर तासगावातनं काम करून त्याला गाडी वेगळी कुठं. ज्यावेळेला मी 89ला MA पासआउट झालो, 49% पडले. मला काय BEdला वगैरे मिळालं नाही. मग त्याच्यानंतर BJला गेलो मी. पतंगराव कदमांनी भारतीय विद्यापीठात पहिलंच कॉलेज काढलं. त्यावेळेला 5,000 डोनेशन साहेबांनी माझं डोनेशन भरलं त्यावेळेला अक्षरशः. पहिल्या वर्षी ते सगळे नापास झाले. दुसऱ्या वर्षी परत आणि बसलो आम्ही. BJ केल्यानंतर पत्रकारितेत मी साधारण 85 पासून होतोच. गावाकडून हातानं बातम्या लिहून आणायच्या. ST स्टँडवर राजशक्तीपासून अगदी त्या अग्रदूतपर्यंत चालत फिरायचो त्या काळात. हा छंद 83 पासून 80 पासून म्हणा. तासगावमध्ये कोण फारसं वार्ताहर नव्हते, एका दुसरा असायचा. त्यावेळेला पत्रकारितेचाही नाद लागला. आणि त्याच्यानंतर सोशल वर्कही आमचं वेगवेगळ्या ठिकाणी चालूच होतं त्या माध्यमातून. तर परिवर्तन ग्रुपमध्ये असा एक अनुभव आला आम्हाला की तो अविस्मरणीय होता. 1988चं नाट्यसंमेलन होतं. आणि त्यावेळेला कोणीतरी वक्त्यानं पथनाट्य ही चळवळ आहे का वगैरे असं. मग त्यावेळेला आम्ही रस्त्याच्या गेटवरती पथनाट्य केली. त्याच्यानंतर एक साहित्य संमेलन होतं. मसन्याऊद नावाचं त्या ठिकाणी एकांकी कॅम्प बसवली होती. आमचा छोटासा रोल होता, पण आम्ही रोज तालमीला हजर. आणि पहाटे 4ला मॅडम तो एकांकिका आली. आणि अंग लटलटच होतं आमचं अक्षरशः. जेवण नाही, कारण कार्यक्रम झाल्याशिवाय आम्ही जेवण काय नाहीच ना. आणि नंतर 4ला ते कार्यक्रम केल्यावर अगदी ह्या नाट्यसंमेलनात सुद्धा 2012च्या त्यावेळेला आरंभ ते प्रारंभमध्ये अनेक कलाकार दिले. म्हणजे मला अभिमानानं सांगावं वाटते, प्रकाश गडदी नावाचे आपले निवेदक होते. ते आमचे पथनाट्यातले जुने सहकारी 83 पासूनचे. जरंडीकर साहेब होते. जरंडीकरांची आठवण सांगतो. 1988च्या नाट्यसंमेलनात मोगॅम्बो आणि टार्झन यामध्ये त्यांनी भूमिका केली, ती अजूनही माझ्या लक्षात आहे. आणि तेव्हापासून म्हणजे 85 पासून आमचा संपर्क होता जरंडीकरांचा. 86 पासून इथं यायच्या अगोदर. अशा अनेक किस्से आहेत. जरंडीकर साहेबांच्या बद्दल आमचे इतके 40 वर्षाचे मैत्रीचे संबंध आहेत. सांगण्याचं म्हणजे आमचा एक मित्र एवढ्या पदावर आहे याचा मला अभिमान आहे सार्थपणे. 40 वर्षाचे आमचा स्नेह आहे त्यांच्या वडिलांच्या पासून. अगदी वडील तासगाव पंचायत समितीत होते त्यावेळेला आमच्या वडिलांच्याकडे यायचे. त्यामुळं जरंडीकर साहेब म्हणजे पहिल्यापासून जी आपुलकी निर्माण झाली ती आज तागायत आमचा कधीही कुठेही नाही. अगदी आमच्या कौटुंबिक कार्यक्रमात ती सहभागी व्हायची. म्हणजे सर, जसं आता आपण नाट्यसंमेलनाविषयी बोलतो आहे, 1988च्या आणि 2012च्या नाट्यसंमेलनातही आपला सहभाग होता. पण इथे आपण आलात कसे सर? म्हणजे हा चान्स कसा मिळाला आपल्याला नाट्यसंमेलनाचा? पहिल्यापासूनच म्हणजे प्रकाश गडदिनी आणि शफीना नायकवडी होते. त्यांनी म्हटले ह्या नाट्यसंमेलन आपण 2 तमाशे आणायचे काय. म्हणून आम्ही मोहना बटावचा वग म्हणजे आद्य तमाशा जिथं हुकम झाला सावळीचा उमाबाबाजींचा मोहना बटाव वग गाजलेला होता. त्यासाठी दत्तोपते संगीकर आणि अत्तंबर शिरडोणकर आणि आम्ही 1988 पासून नाट्य चित्रपट कलाकार ट्रस्टमध्ये संचालक होतो. त्यावेळी अनेक शाहिरांना कलावंतांना दरवर्षी आम्ही जीवनरक्षक नावाचा पुरस्कार देतो. त्यामुळे महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातल्या सर्व शाहिरांना नामांकित पाहुणे यायचे, त्यांच्या हस्ते पुरस्कार. काही राजकीय नेते असायचे, काही कलाकार असायचे, सगळ्या कलाकारांच्या हस्ते तो पुरस्कार. 1988च्या नाट्यसंमेलनामध्ये गडदींनी माझ्यावर जबाबदारी सोपवली. काय आमचे मित्रपरिवार या बघायला असे म्हणायचे आणि आम्ही जायचो. आपल्या मेळ्यात आपण एकत्र असावं ही आमची भावना.
आणि त्याच्यानंतर आरंभ ते प्रारंभ नावाचं 6 तासाचं महानाट्य राजेंद्र पोळे यांनी लिहिलं होतं आणि मिरजकर यांनी. बरं. त्यामध्ये 2 तमाशे आणले. काही लोकांचं माझ्याकडनं बसवून घेतलं. मला म्हणजे माझी महिना तू गायची आहेस. पुन्हा ते शाहीर देवानंद माळे आले, त्यांच्याकडनं ते सेट करून घेतलं. तमाशे सगळे सेट करून घेतले. दिलीप परदेशींचं काळोख ते हुंकारमधला एक पीस होता. बरं. आणि तो मला दिला त्यांनी 2 मिनिटाचा. भुत्या नावाचं पात्र होतं. बरं. त्यात 5 जण होतो आम्ही. दत्ता पवार, कुलकर्णी म्हणून होते, बरं. त्यांची मुलगी, मी. आणि त्यात फक्त 2 ओळीचं भजन होतं. काय आणि प्रकाश करते म्हटलं करून झालं पाहिजे म्हटलं. पहिल्यांदा 1-2 ते मला म्हणजे मी जे म्हणायला लागलो ते ओळी ते अजूनही माझ्या अंगावर काटा येते. बरं. जुनी पुराणी नाव माझी किनाऱ्याला लाव रे, पंढरीच्या पांडुरंगा ये गे धाव रे. क्या बात. सर, जसं अखिल भारतीय पोवाडे परिषद तमाशा लोककलेचे गेली 37 वर्ष आपण संघटक म्हणून राज्यभर कार्य केलेलं आहे. आणि इतक्या प्रदीर्घ कालावधीचा प्रवास हा कसा सुरू झाला आणि त्याचे अनुभव आणि आपण या दरम्यान केलेलं जे इतकं प्रदीर्घ कार्य आहे याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? कारण 37 वर्ष म्हणजे खूप मोठा कालखंड झाला सर. सगळेच कलावंत महाराष्ट्रातले घरी यायचे. बरं. शाहीर साबळेंच्या पासून मधुकर निराळे, हनुमान थिएटरचे मालक, तमाशा परिषदेचे अध्यक्ष, हनुमान थिएटरचे मालक, जिथं अनेक कलावंत घडले. गाढवाच्या लग्नाचे प्रोड्युसर. अच्छा. पहिले गाढवात लग्न दादू इंद्रकरला आणून त्याने. आणि या मंडळींना सुरुवातीला आम्ही लहान असताना टाचा उंच करून पाहायचो. काय शाहीर पोराला काय शिकवलं नाही असं म्हणायचे वाटलं ना. काय त्याला शाळेत त्याला काय डब धरून दिला नाही म्हणजे त्याचं शिक्षण पूर्ण व्हावं ही त्यांची इच्छा. बरोबर. म्हणून मी AA झालो, BJ झालो. माझा भाऊ प्राध्यापक आहे, भाऊजो शिक्षिका आहे, माझी मिसेस प्रायमरी टीचर आहे, मुख्याध्यापिका आहे आत्ता ती कानडवाडीला. आणि माझ्या घरातल्या 4 भावांच्या मुली मी 4 कॉम्प्युटर इंजिनियर केले. त्यात 2 आता IT हिंजवडीला काम करतायत. अरे वा. एक मुलगा वायरमन आहे. अच्छा. एक मुलगी आता FYला आहे, ती जॉब करते. म्हणजे सगळी कौटुंबिक. थोरला वडील 97ला वारल्यानंतर माझ्यावर आली. आणि मी सर्वांना शिक्षणाचं तेव्हापासून वडिलांच्या जबाबदारीने सगळं, त्यांच्यानंतर ह्या तिघांची लग्न करून त्यांचं सगळं कुटुंब स्थिर स्थावर करून सगळं सांभाळलं. आणि मी असाच, मला कधीही कुणी वडिलांनी विचार नाही. वडील म्हणे रात्री 2ला येतोस, काय लॉजिंग बोर्ड घर म्हणजे, आणि केव्हा जातोस काय कळत पण नाही. कधीही मला कुणी अटकाव केला नाही, काय नाही. माझ्या कलेला सगळ्या कुटुंबानं वाव दिला, माझ्या मंडळीनं वाव दिला, मला कुठेही अडवलं नाही. त्याच्यामुळे इतकी 37 वर्षाची प्रदीर्घ कालावधी हा चांगला गेलेला आहे. आणि या मंडळीनं. आणि ज्यावेळेला ते शाहीर साहेब एकदा वडिलांची तब्येत बघायला घरी आलते, कराडच्या साहित्य संमेलनावर. मधुकर निराळे इथे शिबिराला आलते. आणि तो आता थांबायचं नाही म्हणले, शिक्षण झालं ना तुझं पूर्ण. म्हणून त्यांनी मुंबई आकाशवाणीला माझी इंटरव्ह्यू झाली. अच्छा. त्याला गायकवाड साहेब DDG होते. त्याला सगळं शाहीर शिष्टमंडळ भेटायला गेलं. आमचा शाहिरांचा मुलगा आहे, तुम्ही जरा बघा त्याची ट्रायल. त्यानंतर जळगावला मी इंटरव्ह्यू दिली. मला एक तर माझ्या मनासारखा जॉब हवा, ज्यात आपल्याला इंटरेस्ट आहे. बरोबर. मला शिक्षक पेशात अजिबात इंटरेस्ट नव्हता, पण मी घरात 3 शिक्षक केले. काय माझं अधूर स्वप्न मी त्यांच्या माध्यमातून साकार केलं. आणि या लोककलेकडे अंगात शाहिराचं रक्त असल्यामुळे आपोआपच ओढला गेलो. बरोबर. ते कुणी यावं किंवा कोणी बोलावं हे मी अपेक्षाच केली नाही, लक्षात घ्या. आणि त्यात जो आनंद आहे ह्या कलेच्या क्षेत्रात, तो एखादा करोडपती घेतो म्हटलं तर घेऊ शकत नाही मॅडम. बरोबर. एखादा म्हटलं मी करोडपती घेतो. एकच उदाहरण देतो. 1992च्या शिबिरामध्ये रेश्मा परितेकर नावाची, आज लावणी सम्राटी, अगदी जगाच्या युरोप वगैरे दुबई दौरे करून आलेली, ती मला 33 वर्षानं बेल्ले तमाशा महोत्सवात मी गेलो होतो ह्या डिसेंबरला, तिथं भेटली. आणि लांब न ओळखलं मला 32 वर्षानं. अरे बाई म्हणलं तू मोठी झालीस आता, तुमच्या पुढेच झाली म्हणले. मी किती 9-10 वर्ष. त्यानंतर सांगलीला तमाशा महोत्सवात आली. आम्ही सगळे बरोबर होतो, त्यांचे सहकारी वगैरे गेस्ट सगळे. असे त्या काळातले अनुभव बरेच आहेत असे कलावंत. अच्छा. सर, टेलिव्हिजनवरही आपण भरपूर काम केलेलं आहे. हो. आणि तिथे काम करण्याची आपल्याला संधी कशी मिळाली आणि तिथले अनुभव काय आणि कुठल्या कुठल्या कार्यक्रमामध्ये आजपर्यंत आपण सहभागी झालेला आहात, तर त्या कार्यक्रमांविषयी काय सांगता येईल? टेलिव्हिजनवर आम्ही सुरुवातीला आमचं नाट्यसंमेलनामध्ये घेतलं होतं पथनाट्याचं वगैरे चित्रण. त्यानंतर डायल 100 नावाची भारिका होती पूर्वी, ती रमेश भाटकर. त्यामध्ये 3 भागाची संधी. आमचाच एक सहकारी विद्यार्थी त्यानं बोलवून घेतलं मला, मी कामावर होतो. म्हणले शाहीर
तुमच्यासाठी रोल आहे या म्हटले. अरे म्हणून माझा घामान तपतपलायचे म्हणजे सस्पेन्स आणि थ्रिलर. हां 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 हां. त्यामध्ये 3 भाग केले. बरं. त्याच्यानंतर मंगेश चिवटे नावाचे एक माझे मित्र आता मुंबईला महाराष्ट्राचे आरोग्य प्रमुख होते. बरं. ते साम टी व्हीला होते आणि ते आले माझ्याकडं. बरं. आपल्याला इलेक्शन कॅम्पेन करायचं आहे कलाकारांचं. हम्म. मी मोठेपणा सांगत नाही. 200 कलावंत दिले, त्यांच्या प्रतिक्रिया आणि सादरीकरण. वा. हां. त्यामध्ये शाहिरी पोवाडाला, धनगरी ओव्याल्या, जात्यावरच्या ओव्याल्या सर्व कला प्रकार दिले. असे 3 ठिकाणी आम्हाला त्यावेळेला 4 ठिकाणी आम्हाला 4 चॅनलवर त्यावेळेला संधी मिळाली. बरं. काय या सगळ्या कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची. या सगळ्या कलावंतांना आम्ही म्हणजे ज्या महिला घराच्या हुमऱ्याच्या बाहेर पडलेल्या नाहीत त्यांना आम्ही टी व्हीवर आणलं. इंडिया टी व्ही असो, साम टी व्ही असो, झी टी व्ही असो, इथं सी न्यूजला आम्हाला बोलवून घेतलं, लोकलला. तिथे आम्ही कार्यक्रम बरेच केले. म्हणजे काय म्हणतात ती तळमळ जी मनात असते ना कलेविषयी, आपल्यापेक्षा आपल्याबरोबरच्या सहकार्यानं तिथंपर्यंत न्यायचं ही जी भावना आमच्या मनात होती ते आम्ही त्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून, शायरी परिषदेच्या असो, तमाशा कलावंत विकास मंदिरच्या माध्यमातून असो, आणि एवढे दिग्गज पाठीशी होते म्हणजे ते शासनाच्या कमिटीवर असायचे. त्यामार्फत आम्ही अगदी अनेक पुरस्कार कलावंतांना, वयोवृद्ध कलावंतांना आम्ही गौरवलं. अनेकांच्या कलावंतांच्या मानधनासाठी प्रयत्न केले. त्यांना कुठं अडत असेल तिथे त्यांना शिफारसपत्र देणं संस्थेचं वगैरे हे काम आम्ही 10 वर्ष केलं. आणि आज त्यातली शेकडो कलावंत आज मानधन घेत आहेत. अच्छा. हां. दुसरा एक माझा घरगुती किस्सा तुम्हाला सांगावासा वाटतो. बिलकुल. माझ्या वडिलांना 97ला निधन झालं. म्हणजे मी 6 महिने अगदी हेच झालं, म्हणजे कवटी 13 माणसं, कुटुंब, हे ते सगळी जबाबदारी आली. आणि मी एकदा मुंबईला गेलो 4-6 महिन्यानं. मला 2 माणसांनी नाव विचारलं की आईचं नाव काय. मधुकर निराळे साबळे आणि R.R. पाटील कैलासवाशी, ते माझे 35 वर्षाचे अगदी घनिष्ठ मित्र. तुम्हाला आश्चर्य वाटेल मॅडम, मृत्यूचा दाखला नाही, अर्ज नाही, डायरेक्ट मार्चला आईच्या नावावर चेक आला. वा. हे म्हणजे कुठेही घडलेलं असं उदाहरण नाही, कुठलाही अर्ज नाही, मृत्यूचा दाखला नाही, काहीच नाही, डायरेक्ट चेक आला. हे आम्हाला वाटतं आधी केलेल्या कामांची आणि परिश्रमाची पावती आहे. म्हणजे आई वडिलांची पुण्य आम्हाला बिलकुल लाभली. आजी पण आमचे म्हणजे अतिशय म्हणजे शेतकरी कुटुंब होतं आमचं, सलूनचा व्यवसाय असायचा. आणि आजोबा माझे वस्ताद होते कुस्तीतले. कुस्तीच्या नादासाठी तासगाव सोडून ताकारी, किर्लोस्करवाडी, रेटरी बुद्रुक इथं त्यांनी स्थलांतर केलं होतं 10-15 वर्षे. अच्छा. वाडीला दुकान होतं, तिथं अनेक क्रांतिकारकांचा अड्डा असायचा सलूनचा. सगळे त्या काळातले क्रांतिकारक तिथं बसाय असायचे. J.D. बापू लाड असोत किंवा हे त्या काळातलं सगळं, अगदी विष्णू नागराळे, जानू चौकीवाले, आता नाव लोकांच्या लक्षात पण नसतील. बरोबर. आणि त्यामुळे सगळे आम्हाला शायरांचा मुलगा म्हणून वस्तादांचा नातू. अच्छा. आमचे मोठे आजोबा इथं सांगलीमध्ये होते, सरदार होते ते. त्याचा मोठा ताडपदरीचा व्यवसाय होता. 68 साली मी पहिल्यांदा सांगलीत आलो. आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळं शेतातलं थोडंफार धान्य आणायचं आणि शनिवारचा बाजार आम्ही इथं करून जायचो. कपडे वगैरे काय लागतील ते, एकत्र कुटुंब असल्यामुळं चालायचं ते. बरं. तर त्यांचे जे आशीर्वाद लाभले, त्यांची जी पुण्याई लाभली. आणि आज अनेक आमच्या समाजातली मुलं आहेत, पण आम्हाला जी बाळेशहरांची मुलगा, बाळेशहर गायकवाड म्हणून, माझे वडील उंचीत फार छोटे होते पण सगळ्या महाराष्ट्रातल्या कलावंतांचे चाहते होते. अच्छा. रात्री 12-12, 1-1 वाजता ही माणसं यायची. आणि अण्णा कुठं वडील माझ्या कार्यक्रमाला गेलेले असायचे. मग आईला म्हणायचे, ए आणू काही एक भाकरी असली तर घाल, मी दुकानात जातो. त्या दुकानात लाईट नव्हती, काही नव्हती. सारं 1972 साली बाबासाहेब देशमुख यांची गाडी नागठाणा इथं गाव आहे पलूस तालुक्यात, पूर्वी तासगाव, तिथं बंद पडली. अच्छा. आणि बाबासाहेब देशमुख जी सगळी पार्टी आमच्या दुकानात आणून ठेवली 3 महिने. अरे बापरे. मला आठवतंय, मी त्यावेळेला 6वीलाच असेल. अच्छा. आणि त्यांच्या रात्री ते सिद्धेश्वर चौक म्हणून तासगावमध्ये आहे, तिथे ते रोज रात्री कार्यक्रम करायचे आणि डब फिरवायचे पैशासाठी. असे 3 महिने माझ्या दुकानात. त्यावेळेला मंगला देशमुखही त्यांच्या होत्या, ज्या कॅसेटला आज गायिका आहेत. बरं. हां. ही सगळी 10-11 माणसं. असं पार्टिशन होतं साधं कापडाचं, पोत्याचं, त्याच्या पाठीमागे सगळी पार्टी. अच्छा. आणि त्या माणसानं शेवटपर्यंत मी ज्या ज्या ठिकाणी त्याला बोलवलं त्या ठिकाणी त्यानं मला कधी पैसे मागितले, तू देशील ते. अच्छा. एकदा म्हटलं माझ्या घरी जेवायला यायचं आहे आणि R.R. पाटलांच्या एका आंदोलनात कार्यक्रम ठेवला होता, काही विचारलं नाही मला. पण नंतर मी आठवड्यात त्यांना 25,000चा कार्यक्रम, 25,000 त्यांनी बक्षीस मिळवलं त्या शिवसृष्टीसाठी. असे 3-4 कार्यक्रम दिले. म्हणजे एवढा मोठा माणूस
बरोबर. माझा शब्द मोडला नाही का? जुने संबंध. हा, कधी म्हणजे मला सांगावंसं वाटतं बाबासाहेबांच्याविषयी, त्यांच्या कलेचा आदर. आज कुठलीही महाराष्ट्रातली शिवजयंती दिल्लीपासून गल्लीपर्यंत बाबासाहेब देशमुखांच्या कॅसेटशिवाय पोवाड्याशिवाय होत नाही. हम्म. त्यामध्ये पिराजीराव स्पॉन्सर नाईक आहेत, शाहीर रामजान बागणीकर आहेत, शाहीर सम्राट बापूराव विभूते आहेत. हम्म. यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाढलो. बरोबर. आणि विशेष आदराचा किस्सा म्हणजे माझं लग्न सगळ्या शाहिरांनी जमवलं. अच्छा. हा, शाहीर बापूसाहेब विभूते शाहीर सम्राट हे पालक झाले, त्यांनी स्थळ आणलं. बरं. ही सगळी मधुकर निराळे वगैरे म्हणजे माझ्या साखरपुड्याला आली, लग्नाला आली. हम्म. आपले आकाशवाणी सगळे त्या काळातले अधिकारी आले अच्छा. आणि माझ्या लग्नाचा आनंद घेतला. बरं. अधिकारी आले, कलाकार आले, तमाशा कलावंत आले, परिवर्तन ग्रुप आला, राजकीय पुढारी आले मला आशीर्वाद द्यायला. आणि त्या काळात मी पारंपरिक वाद्य ठेवलं होतं. अच्छा. सनई डपडं म्हणून करगणीचं आणि करंडोल, अच्छा. बँड बेंजो असलं काही नाही. हम्म. आणि हे सगळे मंडळी फिरत सगळ्यांचा आस्वाद घेत 2-3 ग्रुप सांगितले होते. अच्छा. आणि सगळे शेवटपर्यंत 2 वाजेपर्यंत थांबले. 11ला लग्न होतं. अगदी जरंडीकर साहेब पण होते माझ्या लग्नाला. अच्छा. 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 म्हणजे मला सांगायचं काय तात्पर्य, ही प्रेमापोटी आलेली माणसं होती. बरोबर आहे. सगळी प्रेमापोटी माझ्या. आणि तेव्हाचं जिव्हाळा आणि प्रेम यामुळेच ते माणसं जोडलेली पण असायची, हो, हो, जी आजपर्यंत हो, आहेत. सर, जसं व्यावसायिक नाटकातही आपण भरपूर काम केलेलं आहे, सहभाग नोंदवलेला आहे. तर आजपर्यंत आपण आपल्या कोणत्या कोणत्या नाटकांमध्ये आपण काम केलेलं आहे, तर याचा उल्लेख समजा करायचा झाला तर कोणती सांगाल आपण नाटक? राजेंद्र पोळ्यांचं ऑपरेशन रामराज्य बरं. हे व्यावसायिक नाटक होतं. त्याचे पुण्यापर्यंत प्रयोग केले. भावे नाट्य मंदिरच्या ग्रुपमध्येही बेबनशाही, 1-0 बाजीराव यांच्या सहाय्यक कलाकार म्हणून भूमिका केली. आम्ही नुसतं कलाकार म्हणून नाही, अगदी लेवल मारण्यापासून झाडण्यापासून सगळं भूमिका करी, पण पडेल ती भूमिका. 40 वर्षी शिबिरामध्ये पोसर, विजय कडणे, सुरेश कोरे यांच्यासोबत काम करत असताना आज अनेक कलावंत जे टी व्ही चित्रपटाचे डायरेक्टर झालेत, आज 2-3 कलावंत या माध्यमात काम करतायत. ती म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो की ते आमच्या जवळने गेलेले आहेत आणि अजूनही ते मानतात काही मंडळी. बरोबर. बरेचसे आहेत. त्या अवधूत कदम, प्रताप सोने आमचे सहकारीच होते तेव्हा त्यावेळेला. अच्छा. अच्छा. सर, जसं 1988 पासून बालनाट्य शिबिरात लोककला प्रशिक्षक म्हणूनही आपण काम केलेलं आहे. हो, हो. आता बालनाट्य म्हटलं म्हणजे लहान मुलं आली. सर, तर तिथले अनुभवही भरपूर असतील, हो, तर भरपूर. एखादा अनुभव सांगता येईल आमच्या श्रोत्यांना असा? त्यामध्ये गेले 11 वर्षापासून जे मला गीत आवडलं होतं ते मुलांना शिकवायचो मी. आणि काही करमणुकीची गीतं शिकवायचो. तर राजा बडी यांचं आज जे राज्यगीताचा दर्जा आहे ते गेली 51 वर्ष मी गीत गातो. अच्छा. त्याची एकच कडव्याची तुम्हाला झलक दाखवतो. बर. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, रेवा वरदा कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी आ, एकपणाचे भरती पाणी मातीच्या गागरी, भीमथडीच्या तट्टानाया, तट्टानाया, भीमथडीच्या तट्टानाया, यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, भीतीने आम्हा तुझी मुळी, गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. हे गीत मी या शिबिरामध्ये प्रामुख्याने शिकवायचो. अच्छा. आणि आता तर मला अनेक शाळांमध्ये 500 ते 2000 मुलापर्यंत हे सामूहिक गीत मी अनेक ठिकाणी बसवून घेतले. बेळिंगीचं इंग्लिश महाविद्यालय, तिथं मला दरवर्षी ते बाबा वाघमारे यांचं विद्यादीपचं आहे, वर्षातून 3-4 कार्यक्रमाला बोलवतात. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला हे गीत मी बसवून घेतलं कोरसमध्ये सगळ्यांच्याकडून. अच्छा. म्हणजे इतकं मला ते माझ्या काळजाला भावलं. 6वीला असताना मी ऐकलेलं. अच्छा. शाहीर सावळेंचा मी त्याचा आवाजाचा चाहताच होतो तेव्हापासून. नाही, आणि हे गीत असं आहे सर, एक नवीन उमेद आपल्या मनात जागा करतं.
त्याला प्रश्नच राज्य नाही. करायचं आहे. बरोबर आहे सर. जसं जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेत गेली 22 वर्ष उपाध्यक्ष म्हणूनही आपण काम करताय आणि पत्रकार भवन उभारणी तही आपला महत्वाचा सहभाग आहे, तर या सगळ्यांविषयी काय सांगता येईल? 2003ला जिल्हा ग्रामीण पत्रकार संघामध्ये मला उपाध्यक्ष म्हणून घेतलं. बरं. 2000 आम्ही सगळे आराखडा केला. माझे सहकारी 4 होते. त्यामध्ये भाऊसाहेब चोले अध्यक्ष होते, कार्याध्यक्ष गजानन साळुंके. माधवनगरमध्ये ग्रामीण भागात घ्यायचं म्हणून आम्ही 5 गुंठे ग्रामपंचायतीकडून जागा घेतली. अच्छा. कंपाऊंड वगैरे मारलं आणि जिल्ह्यातलं पहिलं ग्रामीण पत्रकार भवन आम्ही त्या माधवनगरच्या तिथं 5 गुंठे जागा घेऊन उभारलं. 2005ला पायाभरणी केली. त्याला 8 आमदार नीलम गोरे होत्या, आर पाटील त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते आणि आर पाटलांनी त्यावेळेला आम्हाला पहिल्यांदा 2 लाखाचा निधी जाहीर केला. नंतर त्यांनी बरेच आर्थिक सहाय्य केलं. माजी केंद्रीय मंत्री कोळसा पाटील यांच्या फंडातून 10-15 लाख रुपये आम्हाला मिळाले. आज तिथं ग्रंथालय आहे, लायब्ररी पण आहे, 100-200 माणसं बसतील एवढा हॉल आहे, छोटे मोठे कार्यक्रमही होतात. ते पत्रकार भवन सध्या कार्यरत आहे 2011 पासून. 14 ते 15 वर्ष ते उभा केलेलं आहे. आम्ही पत्रकारितेमध्ये काम करत असताना एक सामाजिक भावना म्हणूनच आम्ही त्यामध्ये उतरलो आणि BJ केल्यानंतर ते कोरमी आमच्या मनात आली, बाबा आपण अधिकृत काही दैनिकांना काम केलं पाहिजे म्हणून अग्रदूतमध्ये मी 1986 पासून काम करत होतो. त्यानंतर केसरीला 1-2 वर्ष केलं, सामन्यालाही केलं. आज अनेक साप्ताहिक निर्माण केली. त्या काळामध्ये ग्रामीण भागातलं रंगसंगत होतं, नाट्यसुगंध होतं. आत्ता 4th इस्टेट म्हणजे लोकशाहीचा 4थाच काम या नावानं साप्ताहिकामध्ये अनेक लिखाण केलेलं आहे. मी अनेक लेख लिहिलेले आहेत या 2000 सालापासून 25 वर्षात. अनेक साप्ताहिकांना मी लिखाणही देतो, असं काही नाही. लेख, आर्टिकल, मुलाखती, स्फुट लेख. काही दैनिकांचे ते तीचा जागर असो किंवा हे असो त्याचे अग्रलेख लिहिलेले आहेत मी स्थापनेचे. ह्या 4-5 त्याचे अग्रलेख सुद्धा मी लिहिलेले आहेत. सांगली जिल्ह्याचा इतिहास संपूर्ण त्यामध्ये मांडलेला आहे. राजकीय असो, सामाजिक असो, लोककलेचा असो, या सगळ्यांचा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे. पहिली सर्कस तासगावमध्ये निर्माण झाली, परशुराम माळी लायन सर्कस. पहिला तमाशा तासगावला उभारला गेला, उमा बाबाजी बटावकर. पहिली द्राक्षे युरोपला गेली ती तासगावच्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये क्रांती करून फोंड्यामुळा दुष्काळामध्ये सुद्धा अनेक द्राक्षाच्या जाती शोधल्या. आणि आज ते युरोपमध्ये बेदाना वगैरे जातो तर तासगाव जातो. त्याच्या अगोदर नाशिकची द्राक्षे होती, पण तासगावच्या शेतकऱ्यांनी त्याच्यावर क्रांती केली, अनेक जाती शोधून काढल्या. मला वाटतं आपल्या ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी कदाचित ही नवीन माहिती असावी. कारण शेवटी मी आपल्या कर्मभूमीची 5 वैशिष्ट्ये सांगतो, त्यामध्ये ही प्रमुख ठळक वैशिष्ट्ये आहेत. बरोबर आहे. राजकीय पण वैशिष्ट्ये बरीच आहेत. पहिला मोर्चा तासगावच्या कचेरीवर युनियन जॉक उतरला. JD बापू लाड, नाना पाटील वगैरे सगळे होते. मला वाटतं 1942चा मोर्चा होता तो, 5 सप्टेंबर. युनियन जॉक उतरला. त्याचबरोबर गणपतराव कोळी म्हणून दादांच्यावर जेलमध्ये फोडणार एक स्वातंत्र्य, ते वडिलांचे मित्र असते, आमच्या वडिलांच्या बरोबरच बसायचे. टेम्स नदीच्या किनाऱ्यावर 3 नेते जन्माला आले क्रांतीतले, इंग्लंडच्या क्रांतीत. तसे तासगावच्या ओघळून 3 नेते जन्माला आले. तासगावची ओघळ आमची गणपती मंदिरापासून जुनी, तिथं पाणी व्हायचं. तर पहिले विस पागे त्यांनी रोजगार हमीचे जनक, ते तासगावचेच, त्यांचंही ओघळीवर घर आहे. दुसरं पहिले अर्थमंत्री सगो बर्वे, ते ओघळीचेच, आमच्या घरापासून जवळ. आणि तिसरं उजव्या हाताला गणपतराव कोळी, स्वातंत्र्य सेनानी, दादांच्यावर जेल फोडण्यामध्ये सहभाग होता. अत्यंत म्हणजे हुशार माणूस त्या काळातला. म्हणजे बरं सर, जसं शाहिरी लोककला महाराष्ट्र शासनाच्या राज्य महोत्सवातही आपला सहभाग होता, तसंच सांगली, नाशिक, मुंबई येथील शासनाच्या 3ही तमाशा शिबिरात सहाय्यक संचालक म्हणून आपण कार्य केलेलं आहे. तर या सगळ्या विषयाचा जो अनुभव आहे याबद्दल काय सांगता येईल? मधुकर निराळे 3ही शिबिराचे संचालक होते. त्यांच्यावर मी सहाय्यक जायचो. आणि इतकी दिग्गज माणसं त्यावेळेला आम्हाला पाहायला मिळाली, जवळून पाहता आली, ज्यांनी नृत्य दिग्दर्शक गोविंदराव निकम होते, त्यांनी लीला गांधीला नृत्य शिकवलं. लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, मधु कांबीकर, सगळ्या या मुलींना त्यांचा आम्हाला सहभाग. पांडुरंग घोटकर यांनी जपानला जाऊन पहिली लावणीची ढोलकी वाजवली. ते पांडुरंग घोटकर आज त्यांचा कृष्णा अनेक चॅनलवर असतो. काय बरेच असे म्हणजे लक्ष्मीबाई कोल्हापूरकर, सत्यभामा पंढरपूरकर आणि यमुनाबाई वाईकर यांचा आम्हाला 3ही शिबिरात सहवास लावला. त्यांचे अनुभव, त्यांची लावण्या, बैठकीच्या लावण्या, पारंपरिक लावण्या, बालेघाटी लावण्या, हे आम्हाला पाहायला मिळालं त्यामधून.
त्यामध्ये आम्ही असे जुने पारंपरिक लावण्या असायचो. एक एक फक्त ओळ म्हणून दाखवतो यातली. अच्छा. ओम ब्रह्म मी सोहम ब्रह्म, ब्रह्म देती माझी साक्षा ग, देती माझी साक्षा ग, नाही कुणाला दिली ग आम्ही कायमची दीक्षा. अरे त्यामध्ये बैठकीच्या लावणीमध्ये नेसले पितांबर जरी ग, नेसले पितांबर जरी, जरी ग जर तार लाल साडी, जरी ग जर तार लाल साडी ग, चाल ताना पदर जाडी ग, नेसली दोन्ही भुया कमलावरून ग, दोन्ही भुया कर कमलावरून, बाण मारी दुरून हृदय छेडी, बाण मारी दुरून हृदय छेडी ग, कुण्या सावकाराची लाडी ग, नेसले आम्ही काशीचे ब्राह्मण ग, आम्ही काशीचे ब्राह्मण, आम्ही काशीचे. ह्या 18 आता यमुनाबाई भामाबाई करायच्या एका ओळीच्या. अच्छा. द्यावे मज दान घडील पुण्य, द्यावे मज दान घडील पुण्य ग, तुला पावेल श्री भगवान नेसले. या माझ्या माहितीप्रमाणे अनेकांनी सांगितलेलं आहे या सगळ्याच्या आत्ता कला आहेत. बरं, त्याचा मूळ उगम ह्या लोककलेमध्ये. बरोबर. सर, जसं आपण आता लावण्यांचे जे प्रकार सांगितले 3-4, तर त्यांची गाण्याची स्टाईल पण वेगवेगळी असते. बैठकीची लावणी, पारंपरिक लावणी, बालेघाटी लावणी, चित्रपटातली लावणी. मग त्याच्यामध्ये वापरणारे जे वाद्य होते सर ते वेगळे असायचे? ते वेगळे असायचे. त्यावेळेची पारंपरिक वाद्य म्हणजे ढोलकी नंतर आली. बरं. काय सुरुवातीला टाळ, तुंतुनं आणि बाजा, त्याच्यावर शाहिरी सूर लावायचे. काय नंतर हार्मोनियम आली, ढोलकीला. आता सगळे ते ॲक्टोपॅड, कॅसिनो वगैरे सगळं आलं, वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट आलं. तर मगाशीचा मुद्दा थोडासा नेसली पितांबरी, त्याच्या अगोदरचं नाट्यगीत, त्याच्यानंतर झालं वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण, करीन मी हरण युरितांचे नेसले पितांबर जरी. अच्छा. हा. ओके. 16,000 देखणी, 16,000 देखणी, मीच एक राधा गवळ्याची अग साजनी ग, मीच एक राधा गवळ्याची यावर नृत्यांगना करायच्या. अच्छा. हे त्या शिबिरातले अनुभव. सत्यभामा पंढरपूरकर, यमुनाबाई वाईकर, पांडुरंग घोटकर, रोकडे नावाचा जुना हलगीवाला होता. नंतर इंदुरीकर म्हणून होते, त्यांनी पठ्ठीबापूरांच्या तमाशामध्ये काम केलं. शिरुरीचे दादोबा म्हणून होते. बरं. सर, गेली 25 वर्षांपासून आपण वेगवेगळ्या चित्रपटात, मालिका आणि जाहिरात क्षेत्रातही आपण काम केलेलं आहे. तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता आणि आतापर्यंत आपण कोणकोणत्या चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये किंवा जे जाहिराती केल्या आहेत या सगळ्यांविषयी काय सांगता येईल? 2000 साली झुंज एकाकी म्हणून चित्रपट माझ्या मित्राचा आर.एस. पाटील नावाच्या इचलकरंजीचा होता. बरं. आम्ही आपल्या मित्रांना शुभेच्छा द्यायला गेलो. विजय किडनी माझ्या गाडी स्कूटरवर होते. कसलं शुभेच्छा, विजय कपडे काढ म्हणले. बस लगेच मुंडाचं बिंडाचं धोतर नेसलं. अच्छा. रोल केला. त्यामध्ये मधु कांबेकर होते, कुलदीप पवार होते, सदाशिव आवरापूर. एवढं दिग्गज नव्हते. यशवंत भालकर त्याचे दिग्दर्शक होते. हे कोणतं वर्ष सर? 2000 साल असेल. अच्छा. ओके. त्यानंतर 2007ला सासूची वरात सोन्याच्या दारात, त्याचं मूळ नाव होतं मला वाटते साखर सम्राट काय, तर त्याच्या अगोदर सहकार सम्राट झालं, तर मग ते नाव बदललं गेलं. बरं. त्यात राजू शेट्टी स्वाभिन शेतकरीचे हिरो होते. बाकी उषा नाईक वगैरे सगळे होते. आणि त्यामध्ये राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते, आम्ही 4 शेतकरी त्यांच्याकडे मागणार, त्यात धोतर मुंडाची घालून त्यांनी आम्हाला भूमिका दिली. नंतर नागेश भोसलेवर संचारबंदी नावाचा चित्रपट अर्धवट झाला, ते पुढे सेन्सॉरमध्ये अडकला. 2015ला त्या दरम्यान डायल 100 केली आम्ही. 2015 तू बोल्ड मी कोल्ड या नावाचा चित्रपट झाला. माझ्या घरात शूट झाला, फ्लॅटमध्ये माझ्या. अरे वा. आणि शेजारी त्यांना बंगला एक दिलता 4 दिवसाचा. अच्छा. तेही झाला. आणि आता शेखर अनकामे म्हणून पेडचे आमचे दिग्दर्शक आहेत. बरं.
रेखा नावाची शॉर्ट फिल्म हम्म, 2022 साली. हम्म. आंतरराष्ट्रीय चित्रपट हा, महोत्सव. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पहिले महाराष्ट्र शासनाचे 3 अवॉर्ड मिळाले त्याला. बरं. तिथून इफ्फीमध्ये गेली. हम्म, हम्म. त्याचे निर्माते होते रवी जाधव, नटरांचे प्रोड्युसर. तर आम्ही 16 ते 18 जण आम्ही इफ्फीला गेलतो. बाकीचे चित्रपट 2-3 होते. आम्हाला रेड कार्पेटवरून आत नेलं, फुलं घेऊन सगळ्यांचे इंट्रोड्यूस केलं. आणि त्यामध्ये छोटासा 30 मिनिटाची ती फिल्म होती. 30 सेकंदाचा एकही डायलॉग नाही, काही नाही. हम्म. फक्त त्या हिरोईनकडे पाहत जाणं अच्छा. हा रोल होता. अच्छा. आणि त्याला त्या लोक म्हणजे हे द्यायची, टाळ्या द्यायची मोठ्या पडद्यावर. आणि आम्ही 4 दिवस अतिशय आनंद. नंतर पत्रकार परिषद झाली. नंतर इमेज नावाची परवा शॉर्ट फिल्म केली. अच्छा. आता 2 जाहिराती केल्या. आणि त्या दरम्यान झी टॉकीजचा चित्रपट आता रुबाब येतोय. त्यामध्ये थोडासा 1-2-3 मिनिटाचा मोठा रोल आहे. बरं. त्यामध्ये डायलॉग पण आहेत. काय मारामारी जे सीन आहेत ते आटपाडीच्या फळं शूटिंग झालं. 3 वेळा मी 3 शेड्यूलला गेलतो. ते आता हे मे महिन्यामध्ये प्रदर्शित होतोय. अच्छा. आणि त्या रेखा फिल्मला राष्ट्रपतीचं रजत कमळ मिळालं डायरेक्ट. हिरोईन त्यामधली एक अत्यंत म्हणजे तमाशात वाघ्यामुळे काही शिक्षण नसलेली माया पवार म्हणून होती, फाशी पारद्याची मुलगी. तिला वाचन नाही, लिखाण नाही, काय माहीत नाही. तिला ते वर्कशॉप घेतलं 3 महिने. तिला उच्चार डायलॉग समजून सांगितले. बरेच त्यामध्ये म्हणजे घडामोडी झालं. पण त्याच्या बहिणीला पहिल्यांदा घेतलं होतं, नंतर त्या माया पवारला घेतलं. अशा 2 तमाशा कलावंतांचा त्या समावेश आहे. त्याने ऑडिशन घेतले होत्या पुणे मुंबईला. त्यांना पाहिजे तसे थोडीशी आर्ट फिल्म आहे ती स्वच्छतेवरची. आणि ती भावलीन त्याला स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळालं. आणि ते दिल्लीमध्ये स्वतः शेखर आणि कांबे अनेक VIP म्हणजे सगळेच नटनटे बसले होते. त्यामध्ये त्यांना सन्मान मिळाला. रेखा. त्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मला ते सहभागी करून घेतले. रुबाब असो, इमेज असो. आता 2 ॲड शिक्षणावरच्या केल्या, अबॅकसची एक केली, आणखीन एक केली कोल्हापूरची. आता 2 जाहिराती आल्यात. आता स्टॅच्यू फॅक्टरी नावाचं नाटक राजनाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या वर्षी गाजलं. त्याच ग्रुपचं आमच्या पहिल्या वर्षी बघ सम्राटने केलं, तर त्याची आमचा सहाय्यक म्हणून भूमिका म्हणण्यापेक्षा सहकार्य होतं सगळ्या बाबतीत. आता त्याचे 3 प्रयोग आम्ही व्यावसायिक केले. आत्ताही त्याचे 3 प्रयोग आम्ही लावतोय. सांगली, तासगाव आणि इस्लामपूर. अच्छा. सर, जसं शाहिरी लोकगीत, समाज प्रबोधनपर नाटिका, ग्राम स्वच्छता अभियान, त्याच्यानंतर जलस्वराज्य अभियान, तंटामुक्ती अभियान, समाज कल्याण, अशा विविध क्षेत्रातून आजपर्यंत आपण समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे. तर समाजासाठी कार्य करत आपण आला आहात, त्याविषयी काय सांगता येईल? आणि हे सगळे कार्यक्रम आजपर्यंत आपण महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे केले आहे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण? सांगली जिल्ह्यामध्ये जास्त जे कार्यक्रम झाले. R.R. पाटलांनी ग्रामविकास मंत्री असताना स्वच्छता अभियान काढलं. त्यामध्ये प्रत्येक गावोगावी आम्हाला जावं लागलं. शाहिरी पथकं असायची त्यामध्ये. महाराष्ट्रभर आम्ही शिबिरं केली. मुंबईमध्ये केलं, पुण्यामध्ये केलं, नाशिकमध्ये पण केलं. आणि लोककला महोत्सवामध्ये सहभागी झालो. आणि ते एक कलेची आवड म्हणून कोण किती आम्हाला मानधन देते हा भाग गौणच. आत्ता आम्हाला अलीकडे या 10-15 वर्षात आम्हाला मानधन मिळालं. नाही तर गेली 30 वर्ष आम्ही पथनाट्य केली, हे केली, म्हणजे समाज प्रबोधन आणि समाजसेवा हे अनेक ठिकाणी केलं. म्हणजे आता नाव पण सांगली जिल्ह्यात प्रत्येक गावात आम्ही पोहोचलो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा असो, कोल्हापूर असो, कराड असो, अनेक ठिकाणी. आता अनेक कवी संमेलनामध्ये ह्या 2-3 महिने 8-9 ठिकाणी मी सहभाग घेतला. परवा देवराष्ट्राला गेलतो, बोलवलो तर यशवंतराव चव्हाणांच्या जयंतीनिमित्त. इथं तुमच्या ग्रंथालय चळवळीचं होतं. शिरोळला आम्हाला मित्रांनी बोलवलं, तिथे गेलो होतो. देशिंगला गेलो होतो. म्हणजे अनेक कवी संमेलनामध्ये मी शाहिरी फटके सादर केले, व्यसनमुक्तीचे फटके सादर केले, म्हणजे स्वतः पण रचना केलेल्या आहेत. सर, मला इथे विचारायचं आहे, जसं आपण समाज प्रबोधनपर ह्या नाटिका ज्या करता, ग्राम स्वच्छता झालं, त्याच्यात जलस्वराज्य झालं, किंवा तंटामुक्ती अभियान, समाज कल्याण, याच्यात तर तुमचा एक डेफिनेटली ग्रुप असेल. सर, मग त्या ग्रुपमध्ये किती मेंबर्स आहेत आणि याची प्रॅक्टिस किंवा कधी करता तुम्ही? हे कधी ठरवता की आता हे नाटक आता करायचं आहे? याबद्दल काय सांगता येईल? काय पथनाट्याच्या वेळेला गोष्ट वेगळी, रोज तेच करायचो ना आम्ही. बरोबर. 2 दिवस अगोदर सर्व कलावंतांना बोलवून रिहर्सल घ्यावी लागते. त्यांना प्रवास खर्च वगैरे तर द्यावाच लागतो. किंवा जेवणाखाली आपल्या घरीच घेतो किंवा सांगलीमध्ये घेतो एखादा. 2 दिवस अगोदर रिहर्सल घेतो आम्ही आणि मग सादरीकरण करतो. तुमच्या रेडिओचे जरी कार्यक्रम करायचे असले तर रिहर्सल आम्ही 8 दिवस घेतो पूर्ण. कारण इथं कसं लागतं काय किती, म्हणजे हे बरोबर कट टू कट झालं पाहिजे ना. शब्द चुकता कामा नये, शब्दोच्चार स्पष्ट आले पाहिजे. काय अगदी तुमचं पान सुद्धा उलटताना आवाज नाही आला पाहिजे. आम्हाला पूर्वी शिकवलं जायचं, माशीच्या पंखाची फडफड बाईक कॅच करतात. बरोबर. ही शिस्त आम्हाला सांगली आकाशवाणी शिकवली. ही मला अन्यत्र कुठंच बघायला मिळालं नाही. म्हणजे हे अभिमानानं सांगतो.
आता तुमचे ते निवेदक पुण्याचे ते आमच्यासोबतच होते की हम्म. मनोज क्षीरसागर हो. आमच्यावर बिजेल होते 2 वर्षे हम्म. काय, आणि ते आकाशवाणीला आपल्या नोकरीला होते. बर. ते आमचा रोजचा संपर्क असायचा. आम्ही प्रोग्रामला युवावाणीला वगैरे यायचो नेहमी, हम्म. किंवा कॅज्युअल ऑनरशिपमध्ये. मनोज क्षीरसागर आमच्यासोबत जर्नलिझमला होते. हम्म. आणि वेगवेगळे अनुभव आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले मॅडम. अच्छा सर, आता इतक्या विविध क्षेत्रांमध्ये आपण इतके गेली इतकेक वर्ष काम करताय, तरी अनेक पुरस्कारांनी डेफिनेटली आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. जर मुख्य पुरस्काराचा जर उल्लेख करायचा झाला तर आज कोणत्या 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 पुरस्कारांचा कराल आपण? नाट्य चळवळीतलं नाट्यरंग म्हणून आमच्या संस्था आहे, त्यांनी एक मला पुरस्कार दिला होता पहिला. बर. बरीच वर्ष झाली. त्यानंतर शाहिरी महोत्सवामध्ये माझा सत्कार झाला सादरीकरण झाल्यानंतर. बर. त्यांनी शिल्ड प्रमाणपत्र दिलं. हम्म. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा समाजभूषण पुरस्कार मिळाला. चर्मोद्योग समाजाच्या वतीनं पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम झाला, त्यामध्ये तिथेही समाज गौरव पुरस्कार मिळाला. बर. अशा अनेक ठिकाणी जिथे जिथं सादरीकरण घेतो तिथं आम्हाला शिल्ड प्रमाणपत्र हे दिलंच जातं. हम्म. आज घरामध्ये पोतं भरलेलं आहे, आता राहिलेली मी दुकानात लावा म्हणतात, घरातली जागा नाही म्हणतात. बरोबर आहे. अनेक ठिकाणी शिल्ड पुरस्कार, यामध्ये एक 3-4 राज्य स्तरावरचे पुरस्कार प्रमुख आहेत. हम्म. आणि लोकांना बोलवतात तिथं आपण जातो, हम्म. म्हणजे शक्य असेल तिथे जातोच. अच्छा सर, आज एक शाहीर म्हणून, एक लोककलाकार म्हणून आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहात. तर आजची जी युवा पिढी आहे त्यांना आपण काय संदेश द्याल सर? एक कलाकार म्हणून त्यांना काय संदेश द्याल? मॅडम, निसर्गाचं असं रिसायकलिंग होत असतं. बरोबर. आता पूर्वीच्या फॅशन आत्ता काय आल्या, त्या हम्म. धोतर वगैरे हे ते, पुन्हा ते पूर्वीचे पैलवान कट वगैरे होते ते सगळं आता ते वन साईडचे कटिंग वगैरे आले. तसं आज जरी तुम्ही 500-600 चॅनल घरात बसून सगळं पाहत असला हम्म. तर लोककलेला मरण नाही, ह्या एक मला आत्मविश्वास वाटतो. हम्म. आणि ही मूळ लोकांच्यातून आलेली कला आहे, हम्म. मातीतून आलेली ही लोककला आहे. बरोबर. आणि ती जिवंत राहणारच, याबद्दल 100% युवा पिढीनं ती आत्मसात करावी हम्म. आणि लोककलेचा वारसा जिवंत ठेवावा युवा पिढीनं. नाहीतर उद्या हे जर सगळं जर इलेक्ट्रॉनिक मीडिया, धावतं जग सगळं जर बघितलं, कॉम्प्युटर युग, तर पुस्तकात आपल्याला दाखवावं लागेल हा शाहीर असा होता, हा डबडुलकी अशी होती. हम्म. त्यासाठी तरुण मुलांनी जास्तीत जास्त लोककलेचा अभ्यास करावा, अध्ययन करावं. ती आपली मातीतली कला आहे. बरोबर. काय म्हणतात ते, आपली मूळ जन्मातल्या ह्याच्यातली ती कला आहे. हम्म. लोकजीवन घडवणारी लोककला आहे, बरोबर. लोकजीवन समृद्ध करणारी लोककला आहे. हम्म. लोकजीवन पूर्वीच्या काही काय होतं मॅडम, पोवाडे तर असे ओसंडून व्हायचे, लोक तुफान गर्दी असायची. हम्म. वाघ्यामुळीचे कार्यक्रम धार्मिक विधीमध्ये होतात. गोंधळ हा धार्मिक विधी होतो. समाजाचं जागरण होतं त्यामधून. कसं वागावं लोकांनी, बरोबर. कसं सदाचरण ठेवावं आपलं, हा संदेश या वेगवेगळ्या लोककलातून दिला जातो. लोकांना करमणुकी साधन नव्हतं त्या काळात. आणि मला वाटतं आता आधुनिक काळामध्ये एका क्लिकवर सगळं अवेलेबल आहे. हा. पण हे पण आपण आता हे कसं? कंटाळतील लोक, बरोबर. लोक कंटाळतील. हम्म. चला वेगळं काहीतरी बघूया म्हणून ते काय वेगळं काय तुमच्या लगेच गुगलवर येणार नाही हो, बरोबर. अत्याधुनिकच येणार. हम्म. मूळ जो शाहिरी किंवा तमाशाचा बाज होता, गण गवळण, आता लगेच ग्रामीण भागामध्ये ते गण सुरू झालं, लगेच बंद करा गाणी सुरू करा, व्हरायटी शो सुरू करा. हम्म. मी बघितलं परवा, मी 4-5 तमाशा आमच्या मित्रांचे आहेत त्यांच्यासोबत त्यांनी बोलून गेलतो. हम्म. अजूनही गावामध्ये काही वाघनाट्य करा पहिल्यांदा म्हणतात. हम्म. गण गवळण बतावणी वाघनाट्य करा, अच्छा. अशी ग्रामीण भागातून जुन्या लोकांची मागणी आहे. बरोबर. मग ते पूर्वीचे राजे शाही राजवाडे, राजा हरिश्चंद्र वगैरे अशी वाघनाट्य करतात. त्यामध्ये विनोद असतो, समाज प्रबोधन करणारा विनोद असतो, त्यामध्ये सोंगाडे असतो, बतावणी असते काय, आणि काही पारंपरिक लावणे असतात, काही शिनेगीतं असतात. काळानुरूप त्यांनाही बदलावं लागलो. बरोबर. तर त्यांनाही म्हणजे जगणं मुश्किल झालं असतं. आज तमाशा कलावंत 4 महिने बाहेर फिरतो, 8 महिने ते दुसरं काय करणार, त्या शेतातलं काम येत नाही, कोण गवंडी काम करणार नाही, शाहिरांना सुद्धा. आता शासकीय कार्यक्रम येतात, पूर्वीसारखे आता शाहिरांना म्हणजे शिवजयंती अशा आदरानं बोलवायचे ना, ते आता फारसं राहिलेलं नाही. ठराविक नावाजलेलं तेवढ्या शाहिरांना निमंत्रित केलं जातं. आता शासनानं अनेक शाहिरी महोत्सव, तमाशा महोत्सव, शाहिरी प्रशिक्षण शिबिर, आज सांगली जिल्ह्यामध्ये शासनाचे 5 ते 6 कार्यक्रम राबवत आहेत. शासन प्रोत्साहन द्यायला लागले कलेला, पण आमच्यातली मंडळी काही त्याचा लाभ घ्यायला कमी पडतात असं मला वाटतं. तिथे पोचवलं पाहिजे आपल्या लोकांनी. बरोबर. किमान आपल्या शेजारी घरातल्या मुलांना तिथे पाठवायला पाहिजे, तरी ती लोककला जिवंत राहू शकेल एवढा मला ठाम विश्वास. पण लोककला मरणार नाही. बरोबर. हे आणि मी आत्मविश्वासावर सांगतो. जसं पूर्वीचं जुनं ते सोनं म्हणतात का नाही, तसं लोकांना पुन्हा आपल्या निवडी वगळून पुन्हा तिकडे वळावंच लागेल. एक माझा
ठाम विश्वास आहे यावर. आपण विश्वास करूया सर, आणि की आपण जे आज आपले अनुभव आणि कार्य सांगितलेलं आहे आणि जे श्रोत्यांनी ऐकलेलं आहे त्याचा ते पॉझिटिव्ह वेनी विचार करतील आणि लोककला कशी जागृत राहील आणि जिवंत राहील याचा नक्कीच ते प्रयत्न करतील. सर, आज आपण इथे आलात आणि आपले सगळे कार्य आणि अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगितले, त्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.